कापूस व ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाचा मोठा निर्णय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये ऊस व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। या बैठकीमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अधिक दर देऊन त्यांचे उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर कापूस क्षेत्रात उत्पादक व उत्पादकता वाढवण्यासाठी दीर्घकालीन योजना आखण्यात आलेल्या आहेत। ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी घेतलेला निर्णय। आर्थिक व्यवहार विषयक कॅबिनेट समितीने 2026-27 हंगामासाठी ऊसाचा FRP 365 रुपये प्रति क्विंटल निश्चित केला आहे। हा दर 10.25% रिकव्हरी आधारित असणार आहे। जर रिकव्हरी वाढली तर प्रत्येकी 0.1% शेतकऱ्यांना 3.56 रुपये अतिरिक्त मिळणार आहेत। 9.5% पेक्षा कमी रिकव्हरी असल्यास शेतकऱ्यांना 338.3 रुपये प्रति क्विंटल दर दिला जाणार आहे। या निर्णयामुळे सुमारे 5 कोटी शेतकरी त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबांना फायदा होण्याची शक्यता आहे। उत्पादन खर्च सुमारे 182 रुपये प्रति क्विंटल असल्यामुळे नवीन दर शेतकऱ्यांना चांगला नफा देणारा ठरणार आहे। कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी घेतलेला निर्णय। शासनाच्या माध्यमातून 5,659 कोटी रुपयांच्या मिशन फॉर कॉटन प्रोडक्टिव्हिटी या योजनेला मंजुरी देण्यात आलेली आहे। ही योजना आता 2026-27 ते 2030-31 या कालावधीमध्ये राबवण्यात येणार आहे। यामध्ये सुधारित बियाणे, आधुनिक शेती तंत्रज्ञान व कापसाची गुणवत्ता वाढवण्यावरती भर देण्यात आलेला आहे। याशिवाय जिनिंग व प्रोसेसिंग युनिट्सचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे। कस्तुरी कॉटन भारत या ब्रँडद्वारे भारतीय कापसाला जागतिक बाजारपेठेमध्ये ओळख मिळवून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे। 2031 पर्यंत उत्पादन 498 लाख गाठण्यापर्यंत नेणे व उत्पादकता 755 किलो प्रति हेक्टर पर्यंत वाढवण्याचे ध्येय ठेवण्यात आलेले आहे। अशाच नवनवीन व महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।